टेनिसापुरती वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये जे आहे तुमचं जे आहे भाजपमध्ये तुमचं खास करून एक वर्चस्व आहे आणि कुठे युवा वर्गांना नेतृत्व करण्याचं काम तुम्ही या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. अचानक अशी का गरज पडली आणि का बरं जे आहे तुम्ही भूमिका घेतली कुठेतरी युतीवरून जे आहे तुम्ही सर्व अपक्षाच्या भूमिकेत झाले का बरं आमचे गुरु सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना सांगितलं होतं आणि ते दिल्लीला बी गेलते. त्याने सांगितलं होतं का कार्यकर्ते चटया उचलणारच आहे का. मोठ्या नेत्याजवळ त्याने खबर पोचवली दिल्लीला जाऊन, पण त्याचं काही ऐकण्यात नाही आला आणि आमचे काही पद अधिकाऱ्याला डावलल्या गेला. त्यामुळे आम्ही पक्षातून आम्ही एवढे 20 वर्षापासून कार्य करत आहोत, लहानपणापासून तर आत्तावरी, आणि संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करत आहोत. तरी प्रश्न सोडवत नाही पक्ष आमचे. त्याच्यामुळे आम्ही विचार केला का बीजेपीचे आम्ही सुरुवातीपासूनच कार्य करत आहोत, पद अधिकाऱ्यापासून याच्यापासून. त्यामुळे सर्वांना आम्ही निर्णय घेतला अंदरुनी का पक्षाच्या विरोधात आपली ताकद दाखवून द्यायची आहे. का कार्यकर्ता चटया उचलणारा कार्यकर्ता चटया उचलणारा नाही आहे, तो स्ट्रॉंग आहे आणि तो वोटिंग घेऊ शकते. कारण कार्यकर्त्यामुळेच वोटिंग होते हे पक्षालाही माहित आहे. बघायला गेलं काय नेमके मुद्दे की तुम्ही रंगामध्ये उतरले. आपला शेतकऱ्याचा मुद्दा, त्याला भाव भेटायला पाहिजे, तो भाव भेटत नाही आहे. त्याच्यानंतर शिक्षण, आरोग्य, शिक्षण हे जे जिल्हा परिषद शाळा आहे, पंचायत समिती शाळा आहे, त्याच्यात आरोग्य, पुस्तक, स्टेशनरी हे सर्व येऊन, बिल्डिंगला खर्च सुद्धा येऊन 1 रुपयाचा खर्च कधी लागत नाही आणि शिक्षक विद्यार्थ्याला शिकवत नाही आणि त्याची कडक अंमलबजावणी होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला शाळेत जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्रायव्हेट शाळा वाढत चालल्या. त्यामुळे आपल्याला हा मुद्दा मेन आहे. दुसरा एक शेतकऱ्याचा मुद्दा आहे, शेतकऱ्याला भाव नाही भेटत आहे. आणि तिसरा मुद्दा हे आहे की आरोग्य जे आहे, आरोग्यासाठी आज सरकार एवढा फंड इस्तेमाल करत आहे, पण तो आरोग्यासाठी गोरगरिबांवर पोचत नाही आहे, कोणत्याच योजना पोचत नाही आहे. आणि त्याचे बिल भरपूर सरकार पास करतात, कोणतीही सरकार येऊ तेच काम करत आहे. मला एक सांगा, काय नेमकं कशा प्रकारचं आव्हान असेल आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या जनतेना, कुठेतरी ज्या जनता तुम्हाला बघत आहे का युवा वर्गाने? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे का जे दोन्ही घराणेशाही चालू आहे, दोन्ही पक्षांना घराणेशाही चालू केली आहे, काँग्रेसने घराणेशाही चालू केली आहे आणि बीजेपीचा जो उमेदवार आहे तो बीजेपीचा नसून तो काँग्रेसच्या याचा असून तो वेळेवर 2-3 वर्षापासून पक्षाशी कनेक्टिव्ह होऊन त्याला उमेदवारी देत आहे, हे सर्वात चुकी आहे. जे बीजेपीचे कार्यकर्ते आहे त्याला कधी उमेदवारी दिली नाही वरोरा क्षेत्रात. त्यामुळे बीजेपीचा एक मी कार्यकर्ता म्हणून ह्या उपस्थितीमुळे मी उभा राहण्याची तयारी दाखवली आहे आणि मी कार्य करत आहोत. ग्राउंड लेवलवर सगळ्या गावावरी 200 गावावरी आम्ही पोहोचलो आहोत आणि 1000 कार्यकर्ते घेऊन आम्ही जे बजरंग क्रीडा मंडळ म्हणा, राष्ट्रीय संघटना म्हणून आम्ही सर्व काम करत सर्वांवरी पोहोचत आहोत आणि आम्ही आमचा 23 तारखेला रोज दाखवून देणार आहोत वोटिंग मध्ये.